पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात मोबाईलचा अतिवापर सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात पालकांनी मोबाईल वापरण्यास न दिल्यामुळे एका 13 वर्षीय मुलानं राहत्या घरी साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील यशराज धर्मराज डोके असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबतीत नोंद करण्यात आली आहे। मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे धर्मराज डोके हे कुटुंबियांसमवेत राहण्यास असून शेती करून उपजीविका करतात। 1 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके यानं मोबाईल वापरण्यास का दिला नाही म्हणून स्वतः राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्यानं गळफास लावून घेतला होता। यशराज घराची कडी का उघडत नाही म्हणून कुटुंबियांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली। त्यावेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्याला तात्काळ पेनूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणला असता डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं। दरम्यान या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।